आता आपण रत्नदुर्गाच्या अशा एका ठिकाणी आहोत जिथे रेअरली गेलं जातं. निसर्गाचं रौद्र तरीही एकदम शांत, नीरव आणि छान वाटणारं रूप आपल्याला इकडे दिसतं. आणि ते सगळं बघताना युद्धशास्त्राच्या दृष्टीने रत्नदुर्ग किती महत्त्वाचा होता हे समजत नाही. पण आजचा व्हिडिओ अशा एका गोष्टीवर आहे ज्याचा विचार अनेक लोकांनी केलाही नव्हता. अगदी पुसटसा उल्लेख, अगदी कमी माहिती आणि तरीही अनन्यसाधारण महत्त्व असलेली गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. लॉर्ड ऑफ द रिंग्स नावाचा मूवी बघितला असेल, त्याच्यातला एक मूवी आहे तो आहे द टू टॉवर्स. एका टॉवरवरनं दुसऱ्या टॉवरवर जायचं हा एक मूळ उद्दिष्ट असतं आणि त्या दोन टॉवर्सवरनं ती पूर्ण सत्ता लोकांवर लक्ष ठेवत असते आणि सिक्युरिटीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे असतात. जर मी तुम्हाला सांगितलं की रत्नदुर्ग किल्ल्याला 2 टॉवर्स होते, त्याला काहीतरी महत्त्व होतं आणि त्या टॉवर्सनी पूर्ण रत्नदुर्ग किल्ल्याची स्ट्रॅटेजी बदलली आणि सिक्युरिटीच्या दृष्टीने किल्ल्याला प्रबळ बनवलं, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. मलाही वाटलं होतं, पण ती कथा ऐकल्यावर तुम्हाला त्याची मजा समजेल. आणि इथे आत्ता शांत वाटणारा समुद्र आणि इकडे नॅचरली तयार झालेली भिंत, ह्या पलीकडे रत्नदुर्गची एक खास माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी राधेय अँड वेलकम टू इतिहास मॅटर्स. रत्नदुर्ग किल्ल्याचा अभ्यास करताना सर्वात पहिला मॅप जो आपल्याला मिळतो तो 1870च्या गॅझेटमध्ये. आता त्याच्यात रत्नदुर्ग शहराची पण थोडीशी माहिती आहे आणि किल्ल्याची पण माहिती आहे. दुर्दैव असं आहे की ब्रिटिशांनी जे शहर वसवलं, जे ॲडमिनिस्ट्रेशन किंवा गव्हर्नरसाठी वसवलं होतं, त्याचा फक्त मॅप आहे आणि रत्नदुर्गाचा वेगळा मॅप आहे. त्याच्यामध्ये काय आहे ह्याचे आपल्याला काहीच पुरावे सापडत नाहीत. पण मग तो मॅप बघताना मुद्दाम मी आत्ताच्या 21व्या शतकात ते पूर्ण कुठे कुठे काय काय आहे हे शोधायचा प्रयत्न करत होतो. अर्थात रत्नदुर्ग किल्ल्यावर यायचा तेव्हा रस्ता नव्हता हे 100% समजलं. त्याचा एक वेगळा व्हिडिओ केला आहे, तो तुम्ही नक्की बघा. पण आपण महाद्वार बघितलं तर तो महाद्वार नक्की होतं. बालेकिल्ला होता, त्याच्यावर भगवती मंदिर होतं. काही पडके अवशेष जे दाखवले होते ते तसेच होते. पण 2 गोष्टी किल्ल्याच्या बाहेर होत्या, त्या बघून मी थबकलो आणि म्हटलं हे नक्की काय आहे. तुम्ही जर आत्ता मॅप मी तुम्हाला दाखवला तर दिसेल फक्त 2 असे गोल काढलेले आहेत. आता हे 2 गोल नक्की काय आहेत ह्याचं कुतूहल कायम राहिलं आणि मग इतिहास संशोधकांशी बोलायला सुरुवात केली. स्थानिक जे इतिहास अभ्यासक आहेत त्यांच्याशी बोललो आणि त्याने सांगितलं की हे 2 टॉवर्स आहेत जे रत्नदुर्गसाठी महत्त्वाचे होते. आता टॉवर्स आहेत म्हटल्यावर अजूनच अचंबा वाटला. मग टॉवर्स नक्की कुठले आहेत, काय आहेत, ते कशासाठी बांधले गेले होते याचा अभ्यास सुरू झाला आणि जसजसा अभ्यास करत गेलो तसतशा अनेक गोष्टी उलगडायला लागल्या. आज मी त्या तुमच्यासमोर सांगणार आहे. तर सर्वात पहिलं म्हणजे ते टॉवर्स कुठे होते आणि ते आत्ता कुठे दिसतात. तर बेसिकली ते टॉवर्स आत्ता जो मिरकरवाडावरनं एक रस्ता किल्ल्यात येतो, जो तेव्हा नव्हता, आता तो व्यवस्थित केलेला आहे, त्याच्या शेजारी तिकडे तो टॉवर होता. आता टॉवर होता म्हणजे काय, तर बेसला काही बुरुजासारखं बांधलं होतं आणि त्याच्यावर मग लाकडी बांधकाम असावं. आणि दुसरा म्हणजे आत्ता तुम्ही मांडवीत गेलात तर मांडवीतनं राईटला बघितलं तर तुम्हाला तिथे तो टॉवर दिसतो. अजूनही तो तिथे आहे, तो मी नंतर तुम्हाला दाखवीनच. हे 2 टॉवर्स हे ह्या 2 ठिकाणी लिटरली जिथे रत्नदुर्ग किल्ला रत्नागिरी शहराशी जोडला जातो त्या 2 पॉईंटला ठेवलेले आहेत असं आपल्याला क्लिअर कट दिसतं. आणि ते टॉवर्स हे स्ट्रॅटेजिक होते हे हळूहळू समजायला लागलं. ते कसं हे आता आपण बघूया. आता हे टॉवर्स मी सांगितले कुठे होते, काय होते, ह्याचं कारण काय होतं. मग ते कारण शोधण्यासाठी अनेक लोकांना भेटलो, अनेक लोकांशी चर्चा केल्या आणि तेव्हा समजलं की कुठलाही शत्रू कुठूनही आला तर त्याच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवावं आणि तिथून लक्ष ठेवून त्याच्या पूर्ण किल्ल्यावर नियंत्रण ठेवावं, ह्याच्यासाठी हे टॉवर होते. आता हे टॉवर कसे होते हे पहिलं बघूया. तर बेसिकली खाली बुरुज आहे, जो आपल्याला मांडवीच्या इकडचा टॉवर आहे तिथे दिसतो. तो बुरुज अजूनही तसा बऱ्यापैकी आहे. त्याच्यावरती एक लाकडी बांधकाम होतं आणि साधारण एक 22 फूट तरी हा टॉवर असावा. लोक वरती चढून जात होती. कदाचित आत एक छोटासा दिवा लावला असावा आणि त्याच्यावरनं अनेक मैलपर्यंत व्यवस्थित बघता यावं म्हणून तो टॉवर बांधलेला आहे हे नक्की. अजून एक विशेष गोष्ट म्हणजे तिथे गेल्यावर लक्षात आलं की आत्ता इथे एक लाईट हाऊस आहे आणि तो लाईट हाऊसचा एक स्कोप आहे, म्हणजे तो लाईट कुठपर्यंत जातो ह्याचा स्कोप आहे. तो स्कोप जिथे दोन्ही साईडला संपतो तिथे ते टॉवर्स ठेवलेले आहेत. याचा अर्थ काय, तर मुळात
कुठलंही गलबत, कुठलंही गुराब किंवा कुठलीही दुसऱ्या प्रकारची होडी ही अचानकपणे आली तर त्याच्यावर नियंत्रण ठेवायला, त्याच्यावर लक्ष ठेवायला हे टॉवर्स बांधले असावेत. आता ते टॉवर्स बांधले हे कोणी बांधलेत तर बहामनी काळात अशी टॉवर्स बांधायची पद्धत नव्हती. खूप कमी वेळाला आपल्याला आढळते. मराठ्यांनी पण असे टॉवर्स बांधलेले, एक इंडिव्हिज्युअली असा वेगळा झाला आणि एक टॉवर बांधलेला आहे असं दिसत नाही. मग तो ब्रिटिशांनी बांधला होता का की पेशव्यांनी बांधलेला, ह्याची उत्तरं आपल्याला डायरेक्ट मिळत नाहीत. कदाचित शक्यता जास्ती आहे की तो ब्रिटिशांनी 1818ला ते इकडे आले तेव्हा बांधला, कारण की तेव्हा पेठ किल्ल्यामधला व्यापार व्यवस्थित होत होता. अजूनही एक महत्त्वाचं बंदर रत्नदुर्ग किल्ला होतं. मग त्यामुळे त्याच्यावर नियंत्रण ठेवायला आणि त्याबरोबर पलीकडे सुद्धा जुनं जे बंदर आहे, जे मांडवीच्या शेजारी आपल्याला आत्ता ओहोटीच्या वेळेला थोडंसं वरती आलेलं दिसतं तो पार्ट आहे, त्या बंदरावर लक्ष ठेवायला हे 2 टॉवर्स बांधले असावेत असं आपण म्हणू शकतो. आणि ते टॉवर्स बघितले की साधारण ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज येतो आणि म्हणून हे टॉवर्स महत्त्वाचे आहेत. आता आपण लक्षात घेऊ की एक टॉवर तर आपल्याला व्यवस्थित दिसतोय, मांडवीत व्यवस्थित तो आहे, म्हणजे टॉवर आहे म्हणजे वरचा भाग तरी असणं अपेक्षितच नाही आहे, पण त्याचा बेस आहे. पण मिरकर वाड्यातनं जो रस्ता येतो तिथे तो टॉवर गायब आहे. अभ्यास करताना आणि तो टॉवर कुठे असावा ह्याचा सगळा विचार करताना एक छोटासा फोटो मला एका ठिकाणी मिळाला आणि मग त्याचा विचार करत करत मला लक्षात आलं की तो फोटो हा एक शेवटचा उल्लेख केलेला आणि शेवटचे अवशेष असलेला फोटो आहे. तो कुठं आहे? थिबा पॅलेसमध्ये तुम्ही आत गेलात तर वरती एक सेक्शन आहे जिथे रत्नागिरीचे जुने फोटो ठेवलेले आहेत. त्याच्यात रत्नदुर्ग किल्ला लिहिलेला एक फोटो आहे. तिथे तुम्हाला एक छोटासा बुरुज दिसतो आणि मागे मागे किल्ला दिसतो. तर तो जो बुरुज आहे तो बुरुज म्हणजे तिथे जो टॉवर होता तोच. आता सध्या तिथे खूप मोठी जेटी आहे त्यामुळे त्याचे दगड कुठे मिळतील माहीत नाही. तुम्ही तिथे कुठे गेलात आणि असे काही अवशेष सापडलेत असं सांगितलं तर खरंच आनंद होईल. कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू आणि आम्हाला त्याचे थोडेसे अवशेष मिळाले तर खरंच आनंद होईल. पण त्याचा अभ्यास चालू आहे. लक्षात घ्या, आपणच आपला वारसा जपत नाही आणि वारसा जपला नाही की नंतर काही गोष्टी अचानक नामशेष होऊन जातात आणि त्याचं महत्त्व पण आपल्याला समजत नाही आणि मग त्याची मजाही निघून जाते. पण मग आता तुम्ही म्हणाल की या टॉवर्सचा संबंध काय, या टॉवर्सचा 21व्या शतकात अर्थ काय? तर ते आपण एनकॅश करू शकतो. पूर्ण किल्ला हा एनकॅश केला, एक टुरिझमच्या दृष्टीने आपण त्याला एक हब बनवलं तर ह्या 2 टॉवर्सचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. मेडिटेरियन सी जिथे महासागराला जोडली जाते आणि आफ्रिका आणि युरोप ह्याचं जे सर्वात जवळचं टोक आहे तिथे गिब्राल्टर नावाचा एक छोटासा बेट आहे ज्याच्यावर एक किल्ला आहे. तो ब्रिटिशांचा किल्ला आहे. बाकी सगळं आधिपत्य हे स्पेनचं आहे, पण तो छोटासा पार्ट हा ब्रिटिशांनी आपल्या आधिपत्याखाली ठेवला आहे आणि तिथे गिब्राल्टरवर खूप जास्ती टुरिझम पण होतं आणि व्यापार पण होतो. आता तो गिब्राल्टरचा किल्ला हा रत्नदुर्गच्या लिटरली 1/10 आहे, एवढा छोटा आहे. पण त्याच्यावर जे टुरिझम ब्रिटिश लोक करतात ते अत्यंत सुंदर आहे. एवढासा किल्ला, त्याच्यावर येणारी लोक, त्यांना सगळं दाखवणं, त्याच्यावर एक तिकीट लावणं आणि ते तिकीट डायरेक्ट ब्रिटनला त्याचे पैसे जाणं, हे सगळं सतत चालू आहे गेले अनेक वर्ष. त्यातनं निधी गोळा होतो आणि अजूनही गिब्राल्टर पॉईंट हे खूप जास्ती फेमस आहे. म्हणजे लक्षात घ्या, गिब्राल्टर पॉईंट एवढा फेमस केलेला आहे की रायगडला गिब्राल्टर ऑफ द ईस्ट असं स्वतः नाव दिलेलं आहे इतिहासकारांनी. मग एवढ्या छोट्या किल्ल्याला एवढं मोठं महत्त्व जर ब्रिटिश देऊ शकतात तर एवढ्या मोठ्या किल्ल्याला आणि त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींना आपण का महत्त्व देऊ शकत नाही? आत्ता जर कुठलंही एक टुरिझमच्या दृष्टीने, पर्यटनाच्या दृष्टीने किंवा अभ्यासाच्या दृष्टीने कुठलाही व्यक्ती आला, सर्वात पहिलं दुर्दैव हे की तो डायरेक्ट बालेकिल्ल्यावर जातो. त्याला समजतच नाही की आपण रत्नदुर्गच्या किल्ल्यात प्रवेश आधीच केलेला आहे. त्याबरोबर तो बालेकिल्ला बघून तो निघून जातो आणि म्हणतो मी किल्ला बघितला. माणूस बालेकिल्ल्यावर गेला की भगवती मंदिराची ओटी भरायला थोडंसं काहीतरी सामान घेत असेल आणि खाली तिथे कोल्ड्रिंक, चहा वगैरे, कॉफी वगैरे काहीतरी घेऊन निघून जात असेल. पण त्यालाच आपण शिवसृष्टीच्या इथे थांबवला, त्याच्यानंतर महादरवाजाच्या इथे थांबवला आणि त्याच्यानंतर जुनी मिरकरवाड्याची जेटी दाखवून तिथे जर तो टॉवर दाखवला आणि तिथून परत तिकडे जाऊन मांडवीला जाऊन मांडवीच्या इथे जर तिकडचा टॉवर दाखवला तर एक पूर्ण दिवस फक्त रत्नदुर्ग किल्ल्यावर तो माणूस थांबतो आणि त्याने किती लोकांना किती आर्थिक पाठबळ मिळू शकतं. मग ते गाईड म्हणून असेल, मग ते स्थानिक लोकांना तिथे काहीतरी खाण्यापिण्याची सोय करणं म्हणून असेल किंवा इतर गोष्टींचं सुद्धा असेल. पण एका किल्ल्याचं भांडवल करायला किती छोट्या छोट्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत
हे आपल्याला ह्यावरनं समजतं. आता हा सगळा झाला पर्यटनाचा भाग आणि सगळा भाग, पण त्याहीपेक्षा कुठेतरी आपल्याला महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपला ऐतिहासिक वारसा जपणं. एवढं सुंदर वातावरण आहे, एवढा सुंदर निसर्ग आहे, समुद्राच्या लाटांच्या आवाजात अनेक तास अनेक लोक बसतात, पण मग ते एनकॅश केलं, ती सगळी सोय केली आणि त्याच्याबरोबरच त्या ऐतिहासिक गोष्टीसुद्धा जपल्या, तर त्याचं सौंदर्य फार वेगळं असतं. दगड उचलले, आपल्या दुसऱ्या कामाला लावले, किंवा जे होतं ते पाडून टाकलं, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, असं करून आपलीच ऐतिहासिक नाळ आपण तोडून टाकतो. आणि ती तोडली की आपल्या इतिहासातल्या गोष्टी आपल्यालाच समजत नाहीत, त्याच्यापासून आपण लांब जातो. ह्या गोष्टी आत्ता मी सांगतोय त्या एक्झॅक्टली 50 वर्षापूर्वी कोणीतरी अभ्यासल्या असत्या तर कदाचित अजून जास्ती ठेवा आपल्याला मिळाला असता. पण एक सुरुवात म्हणून इतिहास मॅटर्सतर्फे फक्त टुरिझम, पर्यटन, किल्ला हे सोडून ऐतिहासिक वारसा जपणं किती महत्त्वाचं आहे हे या व्हिडिओतर्फे आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असे छोटे छोटे अवशेष तुम्हाला कुठे मिळाले असतील रत्नदुर्ग किल्ल्यावर, इतर कुठेतरी, तर ते प्लीज आमच्यापर्यंत शेअर करा आणि अजिबात विसरू नका, इतिहास मॅटर्स.